त्याबद्दल जो पेरंदाचा जो गुन्हा घडला होता त्याविषयी आम्हाला काय सांगता? दिनांक 9/4/26 रोजी आम्हाला अशी खबर प्राप्त झाली की ठाणे बदलापूर पूर्व ग्रामीण रुग्णालयामध्ये एक महिला ही मयत पाहून तिच्या घरच्यांनी तिला ॲडमिट केली आहे, पतीने आणि इतर नातेवाईकांनी. आणि त्याबद्दल त्यांचा काही संशय आहे. त्या अनुषंगाने मी स्वतः जाऊन त्यांच्या घरी जाऊन सगळी चौकशी केली. फॉरेन्सिक व्हॅन बोलवून पंचनामा केला होता. परत मयत महिला जी आहे प्राजक्ता मेहर यांची बॉडी आम्ही उत्तरोत्तर तपासणी कामी तर जे मेडिकल हॉस्पिटल मुंबई येथे पाठवली. तिथे त्यांचं शवविच्छेदन झालेलं आहे आणि त्यामध्ये डॉक्टरांनी तेव्हा आम्हाला काय अभिप्राय दिला नव्हता. सर्व त्यांचे विचेरा रिपोर्ट वगैरे जे आहेत, ब्लड वगैरे सॅम्पल जे असतात ते काढून ठेवले होते आणि त्याचा अहवाल येण्यास त्यांनी 2030 ते 32 आम्हाला चालायची तारीख दिली होती. पण कुठेतरी आम्हाला त्याच्यामध्ये संशय वाटत होता, घरच्यांचाही संशय होता. म्हणून आम्ही आमचे वरिष्ठ मान्य डी.सी.पी. गोरे साहेब, काळे साहेब यांनी त्यांचा DO लेटर पाठवून या ब्लड सॅम्पलचा किंवा विषयाचा आम्ही पाठपुरावा केला आणि तब्बल 2-2.5 महिन्यामध्ये आम्ही ते सर्व प्राप्त केले. आणि परवा तर जे मेडिकल हॉस्पिटल यातून असा रिपोर्ट प्राप्त झाला की सदर मयत महिला तिचं नाक दाबून आणि तोंड दाबून तिचा श्वास कोंडून मृत्यू झालेला आहे. या अनुषंगाने मयत महिलेचे जे वडील आहेत श्री अप्पा धुमाळ यांनी तेव्हाही त्यांचा संशय व्यक्त केला होता, परंतु त्या संशयाला पुष्टीदायक असे पुरावे नव्हते. परंतु हा रिपोर्ट आल्यावर त्यांच्या संशयाला पुष्टीदायक पुरावा प्राप्त झाल्यानुसार मान्य वरिष्ठांनी आम्ही त्यांना ही गोष्ट सांगितली आणि त्या अनुषंगाने आम्ही तो 29/26 लेटर होता त्याला कन्वर्ट करून श्री धुमाळ यांची फिर्याद घेऊन CR नंबर 178/26 कलम 103(1) म्हणजे जो खुनाचा गुन्हा आहे आणि इतर नातेवाईक यांच्यावर 85 म्हणजे त्या महिलेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याबद्दल आणि 3-5 सामुदायिकरित्या केलेली ही कृती असा आम्ही गुन्हा दाखल केला आहे. त्यामध्ये मयत महिलेचा पती योगेश मंगल मेहर व त्याची आई श्रीमती अरुणा मंगल मेहर हे त्या दिवशी घरी होते. त्यांचा जो छोटा एक मुलगा होता तो त्यांनी आदल्या दिवशी बघितलं होतं. मयत महिला ज्याची वारली की त्याचे वडील तिला मारत होते आणि घरी आई, त्यांची मुलं आणि हा पती घरी होता आणि म्हणून आम्ही त्या दोघांकडे चौकशी करून त्यांनी कबूल दिल्यानंतर आम्ही त्या दोघांना अटक करण्यात आली. यामध्ये आज त्यांना आम्ही रिमांड करता हजर करत आहोत आणि त्या बाबतीत पुढील तपास करत आहोत. किती चॅलेंजिंग होता कारण पूर्णतः स्विच झालेला आहे. अगदी बरोबर. कशा प्रकारे चॅलेंज होतं? चॅलेंजिंग म्हणजे याच्यामध्ये फॉरेन्सिकचे एव्हिडन्स आपल्याला जास्त काय नव्हते, याच्यामध्ये प्लेन होते सगळे आणि पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये जे विषेरा होते त्याचे पण बऱ्यापैकी रिपोर्ट निगेटिव्ह आले होते. परंतु आपण सर जे मेडिकल हॉस्पिटलला तिची बॉडी पाठवल्यामुळे आणि चांगल्या पद्धतीने PM झाल्यामुळे डॉक्टरांनी पण व्यवस्थित चांगलं त्याच्यामध्ये हे केल्यामुळे आणि शिवाय आमच्या पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार जे आसिफ तडवी आहेत त्यांनी बराच पाठपुरावा केला याच्यामध्ये आम्हीही केला आणि हा 2032 ला रिपोर्ट आम्ही तात्काळ 3 महिन्याच्याच आम्ही आणला तो. त्याच्यामुळे एका महिलेस न्याय मिळाला आहे, त्या कुटुंबाला न्याय मिळाला आहे.